नमस्कार मंडळी. आज गुरुवार. इकडे अमेरिकेत आज थँक्सगिव्हिंग हा सण साजरा करण्यात आला. काल संध्याकाळपासूनच इकडे सगळीकडे सुट्ट्यांना सुरुवात झाली. आता रविवारपर्यंत इकडे सगळ्यांना सुट्ट्या आहेत. 17व्या शतकात ब्रिटनमधून वसाहतीच्या शोधात निघालेल्या लोकांना नेटिव्ह अमेरिकन लोकांनी खूप मदत केली. त्यांना घरं बांधून दिली, तसंच त्यांना शेतीची कामं शिकवली. तेव्हा त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी ब्रिटनच्या लोकांनी मेजवानीचे आयोजन केले. तो हा दिवस म्हणजे थँक्सगिव्हिंग. अडीअडचणीच्या काळात आपल्याला ज्यांनी मदत केली, तसेच सगळ्या जवळच्या व्यक्ती, या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी तसंच त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थँक्सगिव्हिंग हा सण अमेरिकेसह इतर पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा साजरा करण्यात येतो. तसेच या दिवशी प्रत्येकाकडे थँक्सगिव्हिंग मेजवानीचे आयोजन करण्यात येते. या दिवशी टर्की नावाच्या पक्ष्याचे मांस सगळीकडे शिजवले जाते. तसेच यांचे पारंपरिक पदार्थसुद्धा या दिवशी हे लोक बनवतात. आज सकाळपासूनच इकडे रस्त्यांवर शुकशुकाट होता आणि इकडे जे शेजारी अमेरिकन लोक राहतात त्यांच्या प्रत्येकाकडे भरपूर गाड्या उभ्या होत्या. भरपूर पाहुणे मंडळी त्यांच्या सगळ्यांकडे जमलेली होती. दुपारी मी आणि मुलगा जवळपास गाडीने फेरफटका मारायला गेलो. सगळीकडे दुकानं आज बंद होती. सगळे पार्किंग लॉट्स रिकामे होते. आज इकडे एकही दुकान कोणालाही उघडं सापडणार नाही. आणि उद्या सकाळी इकडे शुक्रवार आहे आणि ब्लॅक फ्रायडे आहे. त्यामुळे इकडे ब्लॅक फ्रायडेच्या उद्यापासून डील्स आहेत आणि उद्या सकाळीच सगळी दुकानं उघडतील. त्यामुळे उद्यापासून इकडे सगळेजणं क्रिसमसच्या शॉपिंगला सुरुवात करतात. त्यामुळे उद्यापासून इकडे दुकानांमध्ये गर्दी राहील आणि हा सगळा 4 दिवसांचा हा सुट्ट्यांचा दिवस आहे. म्हणजे हा पूर्ण पिरियड सुट्ट्यांचा आहे. आणि हे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे ते घराच्या आजूबाजूचा हा परिसर आहे आणि घराच्या आजूबाजूची ही दुकानं आहेत. धन्यवाद.